नमस्कार मित्रांनो, स्नेहा स्टडी यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत तलाठी भरती सराव प्रश्नसंच। तर बघूया प्रश्न पहिला। महाराष्ट्रात किती ठिकाणी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहेत? पर्याय क्रमांक 1 3, पर्याय क्रमांक 2 5, पर्याय क्रमांक 3 10 आणि पर्याय क्रमांक 4 8। तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8। पुढचा प्रश्न। स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणी केला? पर्याय क्रमांक 1 लॉर्ड रिपन, पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी, पर्याय क्रमांक 3 लॉर्ड कर्झन आणि पर्याय क्रमांक 4 लॉर्ड मेरी। तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड रिपन। प्रश्न पुढचा बघूया। पंचायत राजचे पुनर्गठन करण्यासाठी राजीव गांधींनी कोणत्या समितीची स्थापना केली होती? पर्याय क्रमांक 1 सिंघवी, पर्याय क्रमांक 2 बोंगिरवार, पर्याय क्रमांक 3 राव आणि पर्याय क्रमांक 4 मेहता। तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंघवी समिती। प्रश्न पुढचा। कोतवालाची नेमणूक कोण करतो? पर्याय क्रमांक 1 तलाठी, पर्याय क्रमांक 2 मंडल अधिकारी, पर्याय क्रमांक 3 तहसीलदार आणि पर्याय क्रमांक 4 सरपंच। तर कोतवालाची नेमणूक हा तहसीलदार करत असतो, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तहसीलदार। प्रश्न पुढचा। खालीलपैकी कोण जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य असतो? पर्याय क्रमांक 1 सरपंच, पर्याय क्रमांक 2 उपसरपंच, पर्याय क्रमांक 3 पंचायत समितीचा सभापती आणि पर्याय क्रमांक 4 तहसीलदार। तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंचायत समिती सभापती। प्रश्न पुढचा बघूया। महाराष्ट्रातील सर्वाधिक नगरपालिका असलेला जिल्हा कोणता? पर्याय क्रमांक 1 पुणे, पर्याय क्रमांक 2 नागपूर, पर्याय क्रमांक 3 मुंबई उपनगर आणि पर्याय क्रमांक 4 ठाणे। तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ठाणे। पुढचा प्रश्न बघूया। डांग जिल्हा पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 1 राजस्थान, पर्याय क्रमांक 2 गुजरात, पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 हिमाचल प्रदेश। तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुजरात। डांग जिल्हा हा गुजरात राज्यात येतो। प्रश्न पुढचा। खालीलपैकी कोणती खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी संबंधित नाही? पर्याय क्रमांक 1 सानिया मिर्झा, पर्याय क्रमांक 2 सायना नेहवाल, पर्याय क्रमांक 3 ज्वाला गुट्टा, पर्याय क्रमांक 4 अर्पणा पोपट। तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सानिया मिर्झा। प्रश्न पुढचा। अंकिता भांबरी, रश्मी चक्रवर्ती, ऋतुजा भोसले, ईशा लाखानी या महिला कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? पर्याय क्रमांक 1 संगीत, पर्याय क्रमांक 2 सामाजिक कार्य, पर्याय क्रमांक 3 क्रीडा, पर्याय क्रमांक 4 दूरदर्शन मालिका। तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्रीडा। प्रश्न पुढचा बघूया। महाराष्ट्र एक्सप्रेस ही ट्रेन कोठे धावते? पर्याय क्रमांक 1 पुणे ते नागपूर, पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर ते नागपूर, पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर ते गोंदिया आणि पर्याय क्रमांक 4 मिरज ते गोंदिया। तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर ते गोंदिया। प्रश्न पुढचा बघणार आहोत। राष्ट्रसभेच्या 1905च्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्षपद डॅश यांनी भूषवले होते? पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 2 लाला लजपत राय, पर्याय क्रमांक 3 फिरोजशाह मेहता आणि पर्याय क्रमांक 4 गोपाळकृष्ण गोखले। तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लोकमान्य टिळक। पुढचा प्रश्न। काँग्रेसच्या मुंबई येथील अधिवेशनात चले जावचा ठराव संमत करण्यात आला आणि एका ऐतिहासिक आंदोलनाची सुरुवात झाली। हा ठराव संमत झाला तो दिवस होता? पर्याय क्रमांक 1 7 ऑगस्ट 1942, पर्याय क्रमांक 2 8 ऑगस्ट 1942, पर्याय क्रमांक 3 9 ऑगस्ट 1942 आणि पर्याय क्रमांक 4 10 ऑगस्ट 1942। तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 8 ऑगस्ट 1942। भारतीय घटनेच्या डॅशव्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे। पर्याय क्रमांक 1 13, पर्याय क्रमांक 2 17, पर्याय क्रमांक 3 19 आणि पर्याय क्रमांक 4 21। तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 17। प्रश्न पुढचा। घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॅश यांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 3 पंडित हृदयनाथ कुंजरू, पर्याय क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू। तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न पुढचा बघणार आहोत। सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ डॅश वर्षे असतो?
पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 6 आणि पर्याय क्रमांक 4 3. तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5. प्रश्न दुसरा. मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ डॅश जबाबदार असते. पर्याय क्रमांक 1 पंतप्रधानांना, पर्याय क्रमांक 2 विधानसभेस, पर्याय क्रमांक 3 राज्यपालांना आणि पर्याय क्रमांक 4 संसदेस. तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विधानसभेस. प्रश्न पुढचा बघणार आहोत. भारतीय घटनेच्या अनुच्छेद 312 अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत? पर्याय क्रमांक 1 14, पर्याय क्रमांक 2 2, पर्याय क्रमांक 3 3 आणि पर्याय क्रमांक 4 16. तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 3. पुढचा प्रश्न. राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 2 जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि पर्याय क्रमांक 4 गवा मावळकर. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. प्रश्न पुढचा. जिल्हा व सत्र न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे? पर्याय क्रमांक 1 राज्याचे राज्यपाल, पर्याय क्रमांक 2 संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, पर्याय क्रमांक 3 भारताचे उपराष्ट्रपती आणि पर्याय क्रमांक 4 राज्य लोकसेवा आयोग. त्याचे योग्य उत्तर आहे राज्याचे राज्यपाल, पर्याय क्रमांक 1. प्रश्न पुढचा. कोणता दिवस जागतिक दूरसंचार दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 1 मे, पर्याय क्रमांक 2 17 मे, पर्याय क्रमांक 3 14 ऑगस्ट, पर्याय क्रमांक 4 जून. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 17 मे. प्रश्न पुढचा. ग्रँड ट्रंक रोडने कोणती 2 शहरे जोडली गेली आहेत? पर्याय क्रमांक 1 दिल्ली आग्रा, पर्याय क्रमांक 2 अमृतसर कोलकाता, पर्याय क्रमांक 3 दिल्ली मुंबई, पर्याय क्रमांक 4 दिल्ली चेन्नई. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमृतसर कोलकाता. प्रश्न पुढचा. सन 1908 मध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली शिक्षा होणारे भारतीय नेते कोण? पर्याय क्रमांक 1 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 3 सरदार पटेल आणि पर्याय क्रमांक 4 लाला लजपत राय. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लाला लजपत राय. पुढचा प्रश्न. नॅस्डॉक या नावाने कोणत्या ठिकाणचा शेअर बाजार ओळखला जातो? पर्याय क्रमांक 1 सिंगापूर, पर्याय क्रमांक 2 लंडन, पर्याय क्रमांक 3 बर्लिन आणि पर्याय क्रमांक 4 न्यूयॉर्क. तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लंडन. प्रश्न पुढचा. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती? पर्याय क्रमांक 1 43वी, पर्याय क्रमांक 2 42वी, पर्याय क्रमांक 3 44वी, पर्याय क्रमांक 4 45वी. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 42वी. प्रश्न पुढचा. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली? पर्याय क्रमांक 1 1931, पर्याय क्रमांक 2 1930, पर्याय क्रमांक 3 1932 आणि पर्याय क्रमांक 4 1934. तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1931. पुढचा प्रश्न. सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोठे आहे? पर्याय क्रमांक 1 उदगमंडलम, पर्याय क्रमांक 2 मदुराई, पर्याय क्रमांक 3 कोइंबतूर आणि पर्याय क्रमांक 4 चेन्नई. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मदुराई. प्रश्न पुढचा बघणार आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंगसाठी परवाने दिलेली सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक कोणती? पर्याय क्रमांक 1 पंजाब नॅशनल बँक, पर्याय क्रमांक 2 देना बँक, पर्याय क्रमांक 3 कॅनरा बँक आणि पर्याय क्रमांक 4 सिंडिकेट बँक. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंजाब नॅशनल बँक. प्रश्न पुढचा. रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झाले आहे? पर्याय क्रमांक 1 चेन्नई, पर्याय क्रमांक 2 हैदराबाद, पर्याय क्रमांक 3 कोलकाता आणि पर्याय क्रमांक 4 मुंबई. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई. पुढचा प्रश्न. इसवी सन 1898 मध्ये बनारस येथे हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 2 ॲनी बेझंट, पर्याय क्रमांक 3 लॉर्ड कर्झन आणि पर्याय क्रमांक 4 स्वामी विवेकानंद. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ॲनी बेझंट. पुढचा प्रश्न.
इसवी सन 1915-16 मध्ये सुरू केल्या गेलेल्या जस्टिस आंदोलनाचे नेते म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल? पर्याय क्रमांक 1 E.V. रामस्वामी नायकर, पर्याय क्रमांक 2 लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पर्याय क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 E.V. रामस्वामी नायकर. प्रश्न पुढचा. सन 1934 मध्ये डॅश यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. पर्याय क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय क्रमांक 2 जयप्रकाश नारायण, पर्याय क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस आणि पर्याय क्रमांक 4 खान अब्दुल गफार खान. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जयप्रकाश नारायण. प्रश्न पुढचा. श्री गुरु गोविंद सिंगजी यांचा जन्म कोठे झाला? पर्याय क्रमांक 1 नांदेड, पर्याय क्रमांक 2 अमृतसर, पर्याय क्रमांक 3 नानक साहिब आणि पर्याय क्रमांक 4 पटना. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पाटणा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.